पावसाळी आंबे. इकडे भाजीपाल्यावर आज सगळेजण भर देणार आहेत 100%. कारण मासे तर नसणार, एकादशी आहे. एकादशी भाजी नेणार, सगळेजण भाजी नेणार. नाहीतर माझी 1 नंबरला असते, पण आज साधारण 5 नंबरला गेली रिक्षा. आणि 1 नंबर शाळेची दिंडी आहे. मग त्या शाळेंची तिकडे निघाली का? दुसऱ्या शाळांची शेगुलवाडी आहेत ना, इथे नाहीत ना? हां, फाटकवाडीची. आणि इकडे शाळेतले वारकरी चाललेत. आज एकादशी आहे, मंथन बसलाय आणि तिकडे निर्भय. निर्भय व्हाईट नव्हता, पांढरा ड्रेस, पण वारकरी वाटतोय. हा निर्भय सगळ्यात भारी वाटतोय. मंथन तर एकदम 1 नंबर वारकरी. दिंडी आहे शाळेची दिंडी. वा वा, यायला पाहिजे शाळेमध्ये. पण आमचा आहे आठवडा बाजार, त्यामुळे आमच्याकडे काही वेळ नाही आहे. चला वारकरी काय म्हणा. ते बघा, वारकरी बोलल्यानंतर नमस्कार करायचा. चला चला, आज चांगली फुरसत मिळाली आहे, तर आपलं बाजार शूट करूया. पण काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे, आज बाजारात गर्दीच नाही आहे. तो बिना गर्दीचा बाजार पण तुम्हाला दाखवतो. आज एकादशी आहे, फळफळावळ चांगली आहे, केळी वगैरे आली आहेत आणि आंबे आहेत, पावसाळी आंबे. इकडे भाजीपाल्यावर आज सगळेजण भर देणार आहेत 100%. कारण मासे तर नसणार, एकादशी आहे. एकादशी भाजी नेणार, सगळेजण भाजी नेणार. आणि जवळपास गिराईक कमी आहे, विक्रेते जास्त झालेत, असा बाजार आहे. मासे पण आहेत तिकडे, आलेत मासे, पण गिराईक खूप कमी आहे. आणि एकादशी आहे तरी पण आपला मासे बाजार भरलेला आहे. थोडेफार मासे आहेत, असेच रोज असतात, कारण आत्ता सीझन नाही आहे माशांचा, तेवढा मच्छीमारी होत नाही. मामी काय म्हणतो, बरे आहेत? मोरी आहे, बऱ्यापैकी मासे आहेत. इकडे उपवास विशेष रताळे. आणि आमचं रिक्षा स्टँड दाखवतो तुम्हाला आज. आणि आमचे जुने रिक्षावाले स्वप्नील, ते नवीन रिक्षा पण आहेत. आपला नंबर आहे 4था, नाही 5वा आहे मला वाटतं. हां, नमस्कार नमस्कार. तात्या कुठे आहेत? तात्या आज 1 नंबरला कसे काय आलात? लवकर आलात तात्या? आज लवकर आलात की काय? हो, नाहीतर माझी 1 नंबरला असते, पण आज साधारण 5 नंबरला गेली रिक्षा. रिक्षा चालक मालक संघटना RTO मान्यताप्राप्त. आणि इकडे आपल्या रिक्षावर पण लागलं मिठभाव स्टँड म्हणून. मिठभाव स्टँड, हां मिठभाव शहर. मिठभाव शहर पण झालं. चला, आणि आता जवळपास अर्धा तास झाला मी इथेच आहे, अजून लाईनला गेलो पण नाही. बाजाराच्या पाठीच आहे आणि बाजारही तेवढासा काय भरलेला नाही आहे, तर वेटिंग करतो आहे. साधारण मला वाटतं 1 2 3 4 5 6 रिक्षा, 7 रिक्षा आहेत. तिकडे अजून एक रिक्षा आहे. 7 रिक्षा आहेत. 7 रिक्षा जाणार तेव्हा माझी 8वी रिक्षा आहे. चला, वेट अँड वॉच. मागे एक रिक्षा आहे, आता एक 10वी रिक्षा आली आणि त्याच्या पाठोपाठ आपली तांबर्डेक देवगड, तांबर्डेकवरून ST आली. आता बघूया तांबर्डेक नगरी किती प्रमाणात अवतरली आहे मिठभावला बाजारात. पण आता बऱ्यापैकी लोक ना STला प्राधान्य देतात, कारण आर्थिक मंदी म्हणतात ना, ती ह्या 2 महिन्यामध्येच असते. बऱ्याच कमी प्रमाणात रिक्षाचा वापर होतो. आणि इकडे शाळेची दिंडी आली आहे, बाजारात आली, बाजारात. आणि आता जरा बाजाराचा फेरफटका मारूया. शेवटचा फेरफटका. हां, घेतली दिंडी घ्यायला सांगतायत, दिंडी पण घेतली.
परत जाता जाता एकदा परत दाखवतो. आणि तेवढं विशेष गिराईक नाहीच आहे. मगाशी आलो तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे. एकादशी चालू आहे. पुढे पण जाऊया. भाजी बघा कशी आणि एक नंबर शाळेची दिंडी आहे ही. मग त्या शाळेंची तिकडे निघाली का? दुसऱ्या शाळेंची शेगुलवाडी आहेत ना, इथे नाहीत ना? हां, फाटकवाडीची. आणि हां, फक्त शेगुलवाडीची सकाळची 2 मुलं दाखवली ना, ती याच्यामध्ये नाही आहेत, ती त्यांच्या शाळेमध्ये आहे दिंडी वाटतं. आणि इकडे पाऊस आला. चला. आणि इकडे 10:30 वाजले. तांबडे गेष्टी आली. आणि रिक्षाची लाईन तशीच आहे. म्हणजे आत्तापर्यंत फक्त 2च गाडी मारलेली आहेत. आता पाहूया. आता अजून साधारण 1.5-2 तासाचा डिस्टन्स आहे. काय दाखवतो? हां हां, एसटीची पाईपलाईन आहे ना, थोडी खाली आली आहे. कदाचित एखादा दगड लागला ना, तुटेल ती. आणि असा आमचा आषाढीचा आठवडा बाजार जवळपास उलगल्यात दम आहे. आणि फक्त 2 गाडी मारलेली आहेत. अजून रिक्षा येतातच आहेत. आणि चला, 3रं भाडं मारलं. याच्यामध्ये मिळाले मला 150 रुपये. शाळेकडे आलेलो आमच्या वाचनालयाकडे. समोरून गाडी आली. पद्माकर आहे, नाही छोटूर आहे, पोलीस पाटील आमच्या. चला. आणि आता पुन्हा एकदा बाजारात जायचं आहे. आणि जोरदार पावसानंतर आता तेवढंच तीव्र ऊन पडलंय. कमाल आहे त्या पावसाची. आणि ऊन काय पडलं आणि लगेच पाऊस पण पडला. आत्ता एक मोठी सर आली आणि गेली. इकडे बाजार थोडासा लेट भरला आहे, पण आलेत लोक आता थोडेफार. वाजलेत 11:33. आणि आत्तापर्यंत सकाळपासून आपली 3 भाडी झालीत. आणि आपण आलो आहे ते आत्ता अखंड हरिनाम सप्ताह हरबाच्या वाडीमध्ये. मिठभाऊचा हा सप्ताह आहे आणि तिथे आलो आहे. चला, आता आपण दर्शन घेऊया. आणि आरती चालू आहे आता. सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे.
असतात. ब्लॉगर